शाळा म्हणजे मुलांसाठी देवघर असतं, पण या देवघरात शिकवणाऱ्या शिक्षिकेने जो प्रकार केलाय तो पाहिल्यावर तुम्हीही डोक्याला हात लावाल. हे प्रकरण आहे बिहारच्या एका शाळेतलं, जिथल्या वर्गांमध्ये फक्त बेंच, फळा आणि डस्टर नाहीये, तर जोडीला आहे टीव्ही, फ्रीज, कपाट आणि किचनमधलं सर्व सामान. वर्ग आहे की संसार, पडला ना प्रश्न. हे सर्व संसार थाटलाय इथे शिकवणाऱ्या मुख्याध्यापिकेनं. संतापजनक बाब म्हणजे ही मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांना फक्त शिकवत नाही, तर त्या बदल्यात त्यांना मजुरासारखं राबवून घेते. जमुई जिल्ह्यातलं हे प्रकरण आहे, जिथे मुख्याध्यापिकेने शाळेतच तिचा संसार थाटलाय आणि तिच्या घरातली सर्व कामं करून घेतली जातात विद्यार्थ्यांकडून. शीला हेम्ब्रम असं या मुख्याध्यापिकेचं नाव आहे. तिने शाळा सर्व ऐशोआरामाच्या वस्तूंनी सजवली. लज्जास्पद म्हणजे ज्या वर्गात दिवसा विद्यार्थ्यांना माणुसकीचे धडे दिले जातात, ती ज्ञानाची पवित्र वास्तूच रात्री मॅडमचं बेडरूम होते, जिथं मॅडम त्यांच्या नवऱ्यासोबत राहतात. या शाळेत इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचे विद्यार्थी शिकतात, परंतु शाळेत खोल्या आहेत 3च. एका खोलीत 1ली ते 3रीचे विद्यार्थी बसतात, दुसऱ्या खोलीत 4थी आणि 5वीचे विद्यार्थी बसतात, तर तिसऱ्या खोलीत 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना एकत्र शिकवलं जातं. ही दयनीय अवस्था कमी की काय, तर मुख्याध्यापिकेने या 3 खोल्यांच्या शाळेला आपलं 1 BHK बनवलं. या संपूर्ण प्रकरणावर मुख्याध्यापिकेने स्पष्टीकरण देताना सांगितलं की तिला घर बांधायचंय, परंतु त्यासाठी जागा नाहीये, म्हणून तिने शाळा राहण्यासाठी वापरली. आता या प्रकरणावर तपास सुरू असून या मुख्याध्यापिकेवर काय कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.